बालेकिल्ला कोणाचाही असो, भाजपने परवानगी दिली तर यांचं नामोनिशाण मिटवून टाकू. गणेश नाईकांचं शिंदेंना आव्हान, तर नाईकांच्या भूमिकेशी सहमत राऊतांचं वक्तव्य. संपायची भाषा कराल तर बाकीचे हाताची घडी घालून बसणार नाहीत. वेळ आल्यावर आम्ही सुद्धा भूमिका घेणार, तोडीस तोड उत्तर देणार. शिंदेंवरील टीकेनंतर शंभूराज देसाईंचा गणेश नाईकांवर पलटवार. गणेश नाईक अवकाळीत रहा, आधी स्वतःचं चारित्र्य साफ करावं. भाजपनं अशा फटक्या कुत्र्यांची राजकीय नसबंदी करायला हवी. शिंदेंच्या शिवसेनेमधील ज्योती वाघमारेंचं वादग्रस्त विधान. चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग. ठाकरे सेनेचे 6, वंचितचे 2 आणि 2 अपक्ष नगरसेवक फडणवीसांच्या भेटीला. ठाकरेंच्या भेटीनंतर नगरसेवकांकडून फडणवीसांची भेट. काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न. चंद्रपुरात सत्ता स्थापनेसाठी फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल. ठाकरेंची शिवसेना, वंचित आणि इतर नेत्यांसोबत चर्चा. काँग्रेसचेही काही लोक आमच्या संपर्कात. आमचाच महापौर होणार, किशोर जोरगेवार यांचा दावा. महापालिकेमध्ये बहुमत आमच्याकडे. घटक पक्ष महाविकास आघाडीसोबत ठामपणे उभे राहतील. चंद्रपूर महापालिकेवर काँग्रेसचाच महापौर बसणार, प्रतिभा धानोरकर यांचा दावा. 2.5 वर्षाचं महापौरपद देण्याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी होती, मात्र आमच्या स्तरावर जे देणं शक्य होईल त्याबाबत 10 नगरसेवकांना आश्वासन दिलं. सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. शिवरायांसह महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपने सन्मान केला. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण जाहीर झाल्यानंतर संजय राऊत भडकले, तर कोणी प्रशंसा निंदा करावी यासाठी मी काम करत नाही, कोश्यारींचं उत्तर. काही छोट्या मनाचे लोक विवाद निर्माण करतात. काहींच्या काळात कुणाला पद्मश्री मिळालं याबद्दल मी बोलणार नाही. कोश्यारींना पद्मभूषण जाहीर झाल्यानंतरच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर. सस्पेंड केलात तरी चालेल, पण बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊ देणार नाही. मंत्री गिरीश महाजन भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख विसरल्यानंतर महिला अधिकाऱ्याचा आक्षेप, तर माझा तसा हेतू नव्हता. महाजनांकडून दिलगिरी व्यक्त. आरएसएस आणि भाजपकडून वारंवार डॉक्टर बाबासाहेबांचा अवमान. गिरीश महाजन यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, प्रकाश आंबेडकर यांची मागणी. महाजनांच्या भाषणावर आक्षेप घेतलेल्या महिला वनरक्षक अधिकाऱ्यांशी संवाद साधला. शरद पवार यांच्याबद्दल बोलताना संभाजी भिडेंची जीभ घसरली. शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह, महाराष्ट्राला देशाला लागलेली कीड. भिडेंच्या विधानाने नव्या वादाची चिन्ह. अजित पवार यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील बंडखोर उमेदवारांना फोन. दिलेल्या उमेदवाराचं काम करा, अजित पवारांकडून विनंती. कल्याणमधील बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर लावणाऱ्या ठाकरेंच्या उपविभाग प्रमुखाचा मृत्यू. बेपत्ता नगरसेवक मधुर म्हात्रेचे वडील उमेश म्हात्रे आणि पोलिसांच्या दबावामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. केडीएमसीमध्ये विरोधी बाकावर बसू, पण भाजप आणि गद्दार टोळीला सत्तेसाठी पाठिंबा देणार नाही. उद्धव ठाकरेंची भूमिका. नॉट रिचेबल नगरसेवकांच्या विरोधात कारवाईचा इशारा.